थोडंसं क्रेज वाढायला लागलं. सुरुवातीला त्यांचं वेट गेनिंग खूप होतं सुरुवातीला बोर्डमध्ये. ते कारण की ते इम्पोर्टचे जनावर होते भारतामध्ये जेव्हा आले तेव्हा. भारतामध्ये त्यांच्याकडे ज्या लाईन होत्या त्या थोड्या लाईन होत्या, 5-6 लाईन त्यांनी भारतामध्ये आणल्या होत्या. त्यांच्यात इनब्रीडिंग व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर इनब्रीडिंग झाल्यानंतर त्यांचे आपोआप वेट गेनिंग कमी झालं. बोर जसं मग पूर्वी मग ते इनब्रीडिंगमधले जनावरं त्याचा प्रसार झाला भारतामध्ये. तर ते तेव्हा त्यांची थोडी वेट गेनिंग कमी असल्यामुळे थोडंसं लोकांना नैराश्य आलं त्या ब्रीडबद्दल. पण मग काही वर्ष पहिले आता सध्या भारतामध्ये तर बाहेरून ॲनिमल आणायला बंदी आहे. पण मग काही जणांनी ॲनिमल आणले भारतामध्ये, जे आता सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये होते. ऑस्ट्रेलियात जे आणले होते पूर्वीचे ते पण साऊथ आफ्रिकेतूनच गेलेले होते. पण साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांची जी डेव्हलपमेंट होती ती वाढत चालली होती. डेव्हलपमेंट ते करत राहिली, त्यांची इनब्रीडिंग होऊन दिली, लाईन